नोकरी दिवना किंवा लोकप्रतिनिधी किंवा सरकार नोकरी दिवपाक असमर्थ ठरला अशा प्रकारचे विषय होता. आणि त्यामुळेच आमकां ह्या विशयाची जी तीव्रता आसा ती अधिक नेटान आमकां घेवपाची गरज आसा. आणि त्यामुळे विचार आमी आदर्श संघाचो विचार आशिल्लो की गांवोगांवांत जे आसा न्ही की शिक्षणाचो प्रसार जावपाक जाय. तो मागीर सादारणशा आमी 30 वर्सां पयलीं जे मुवमेंट सुरू केले आसा तर ती त्या वेळाचेर लक्षांत घेताले. पण आज आमकां लक्षांत येता जो पर्यंत दर्जात्मक शिक्षण जर आमचे नासत जर जायत न्ही जाल्यार त्या शिक्षणाक कांय अर्थ ना ही गजाल लक्षांत घायली आसा. आणि त्यामुळे आजचो विषय असो न्ही की ज्ञानेश्वर मुटकुळे सर जे आसा आपले घेतले. ज्ञानेश्वर मुटकुळे सरांची तुमी वळख आतांच जाली. म्हणजे पयलींच हांव तांच्या बारामती आणि बाकी सगळे जे पुणे आसा तांचे इन्स्टिट्यूट आसा थंय पळोवन आयिल्ले आसा. मागीर तांणी कशाच तरेन काम सुरू केल्लें आसा ताजें हांव फुडें सांगतलोच. आणि त्यामुळेच आज गेले हांव कितलेशेच वर्सां विचार करतलो. म्हणजे बलराम शिक्षण संस्थेच्या माध्यमांतल्यान विचार करतलो. आणि विचार करता करता लक्षांत येलें म्हणजे हाजे पयलीं फाटल्या 2 वर्सां की राजस्थानाचे एलन इन्स्टिट्यूट सुद्दां हांव पळोवन आयलो. एलन जे अकॅडमी चलयता पळय न्ही की जो ओनर आसा तो माहेश्वरी हांकां हांव मेळ्ळा. म्हजेय चलो आनी म्हजे चली दोगूय जाण जे आसा न्ही एलन इन्स्टिट्यूटांत राजस्थानाक शिकताले. आनी त्यामुळे तांचे कडेन संपर्क म्हणजे एक राजस्थानात जर विचार केलो जाल्यार तुम्ही सादारणशे 1.5 लाख भुरगीं आसा न्ही की एलन इन्स्टिट्यूटाच्या माध्यमांतल्यान की हांगा नीट जेई ह्या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षेक जे आसा न्ही ती तयारी करता. म्हाका दिसतालें की हें सगळें पयलें असं जायत न्ही की आमी गोंयांत कित्याक जावचें न्ही काणकोण कित्याक जावचें न्ही असो प्रकार प्रश्न पडटलो. पूण दुर्दैवान म्हाका अशें आनीक गजाली शहरांनी सुरू जाल्ल्यो आज टेलर अकॅडमी सारकी अकॅडमी मडगांव आसा पणजे आसा किंवा फोंड्याक आसतली की त्याच बरोबर आकाश जे इन्स्टिट्यूट आसा ताजे हांगा कोचिंग इन्स्टिट्यूट जे आसा न्ही मडगांव किंवा पणजे हांगा आसा. पेस आसा अशा प्रकारच्यो ज्यो ज्यो अश्यो कांय अकॅडमी आसा शहरांनी सुरू जाल्यो. आनी त्यामुळे प्रश्न निर्माण जातलो की आमी आमचे स्वताच्या लक्षांत घायलें की म्हाका दिसता ज्या वेळाचेर लक्षांत घायलें की बऱ्याच वर्सां पयलें की म्हजे चलयेक आमी फावंडेशन कोर्साक घालपाक जाय असो जो विचार आसा जाय की ताका बरें क्वॉलिटी एज्युकेशन दिवपाक जाय जाल्यार दर शेनवार रविवार की सविता मॅडम जे आसा हांगच्यान गाडी घेताली वताली मडगांव. आनी मडगांव वचून ते कोचिंग सकाळी जे सुरू जाल्लें आसा ते सांजे 1 दनपारां एक करून बरोबर रिटर्न घेवन येताली. मागीर हो सादारणशे 8वी 9वी 10वी असो प्रकारचे उपक्रम केलो. आणि मॅडमी गाडी कळटाली आणि स्वताक आपल्या आमच्या भुरग्यांक शिकोवपाक इच्छा आसा म्हणून वचप हें करप जातालें. आनी शेवटी एकदांचे आमचे चलयेन की MBBSाक एडमिशन घेतलें आनी आज सेकंड इयर ते MBBS ते करता. मागीर हेच आपल्या भयणीचे पळयतकच ताका बाबाक आमचे बाबू लक्षांत आयलें संकल्पाक लक्षांत आयलें की आपणें तशेंच शिकपाक जाय. आनी मग त्याच लायनीचे वता आसतना तांणी एक निर्णय घेतलो आपूण राजस्थान कोटाक वचून रावतलो. आनी तो कोटा 2 वर्सां रावलो. आनी तांणी म्हणजे आमकांय त्रास जातालो म्हणजे एक आमचो चलो आनी अशा तरेचे दुसऱ्या शहरांत दुसरे इतले पयस ताका दवरप आनी तांणी स्वताक मागीर तांणी स्वताक ओन अभ्यास करप म्हणजे पळोवपी कोणूच लक्ष दिवपी कोणूच ना हॉस्टेल न्ही ते. पण अशाय स्थितीक तांणी की जिद्दीन ती रावलो आनी जिद्दीन रावन जे आसा न्ही की एडवान्सची सारकी जे टफ एग्जाम आसा ते क्रॅश करून जे आसा न्ही आज करूंक शकलो म्हणजे इच्छा शक्ती वेळाचेर. तर एक भुरगो म्हणजे म्हाका लक्षांत आयलें म्हणून जालें किंवा सविता मॅडम लक्षांत आयलें जालें आमी शाळा चलयता म्हणजे आमच्या शाळेंतल्यान कित्याक जावचें न्ही. फाटल्या वेळाचेर एक आनी एक भुरग्या खातीर सविता मॅडमीन प्रयत्न केलो. एक भुरग्यांक आमच्या वाड्या वयल्याच भुरगें की ताका तांणी की एक पुण्याच्या एका अकॅडमी कडेन तांणी जोडून दिलें. आनी त्या अकॅडमीक दवरतकच तांणी वर्सभर रावतकच आसा न्ही की पयर जी एग्जाम जाली ताका 435 मार्क्स मेळ्ळे आनी ट्रायबल कॅटेगरी आसा न्ही पयलीं गोंयांतल्यान पयलीं फर्स्ट नंबर 1 भुरगीं जावन आसा न्ही ताणें आपल्या डॉक्टरेट एडमिशन दिलें. म्हणजे तोय प्रयोग सक्सेस जालो. म्हणजे आमच्या भुरग्यां बाबतींत आमी केल्लो प्रयोग सक्सेस जालो. आनी म्हणजे आमचें लक्ष नासतना म्हणजे आमी म्हज्या संकल्पाचेर लक्ष दिवंक शकले ना आमी. म्हणजे ताणें स्वताचें ओन केलें जावं तें आमचे स्वागता तवडकर म्हणजे ताका थंय आमी धाडलें. मागीर पेरंट्सांक हांगा संबंदूच ना न्ही
म्हणून लक्षात येयलें की आमी जर अशा तरेच्यो बऱ्यो फॅसिलिटी जर आमी काणकोणच्या भुरग्यांक जर दिवंक शकले जर जायत न्ही, कारण येदो मोठे स्ट्रक्चर आमच्या शाळेंतली आसा, फुडें स्ट्रक्चर बांदपाची कापासिटी आमची आसा, इन्फ्रास्ट्रक्चर बांदपाची आमी दिवंक शकता, जाल्यार म्हजें म्हणणें आसा ह्या सगळ्या गजालींतल्यान की असो विचार करता 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 सुदैवान म्हाका हांव अशें म्हणून जे आसा न्ही की ज्ञानेश्वर मुटकुळे सारखे असा एक चांगला देवमाणूस आम्हाला भेटला. कारण सहजासहजी अशी म्हणजे त्यांचा बिझनेस जर करायचा असेल तर त्याला तर पूर्ण महाराष्ट्र आणि शहरामध्ये त्याला तो कितीतरी बिझनेस टेकाळे सरांक मुटकुळे सर मेळ्ळे आणि मुटकुळे सर नंतर आमकां मेळ्ळे आणि ताणें हो विषय हांगा गोंयांक हांगा काणकोण सारख्या रिमोट भागामध्ये की आचार्य अकॅडमीचा जे कोचिंग सेंटर सुरू करण्याचा हेतू म्हणजे मी जो विचार करतो की आम्ही काणकोणचे लोक जसे विचार करतात की आमच्यासाठी म्हणजे आमच्या लोकांच्या म्हणजे तीव्र इच्छेपोटी म्हणजे आम्ही काम करायला बघतो आणि श्रमदान सारखे बलराम शिक्षण संस्थे संदर्भातले की लोकोत्सव असे वेगवेगळे उपक्रम आम्ही करतो आणि त्यामुळे त्याची संदर्भातली थोडीशी म्हणजे मी परवा बघितलं मुटकुळे सर तर आमच्याच एवढ्याशा परिस्थितीतून आलेले आहेत, म्हणजे अत्यंत बिकट परिस्थितीतून कठीण परिस्थितीतून असले आणि एवढ्या 32 वर्षामध्ये त्यांनी जे असं एवढं मोठं साम्राज्य उभं करण्याचं त्यांचं ध्येय आणि पुढे जाण्याचं जो त्यांचा उद्देश आहे तो खरं म्हणजे आम्ही त्याला सेल्यूट करण्यासारखं आहे की त्यामुळे आमच्या विचाराचे लोक आम्हाला भेटलेले आहेत आणि आम्ही एकमेकाचा हात चालवून आम्ही सगळे पुढे जाऊ असा संकल्प करून म्हणजे आचार्य अकॅडमीचे कोचिंग सेंटर आम्ही सुरू केलेले आसा. त्यामुळे आता नेक्स्ट स्टेप जी आसा ती 8वी 9वी 10वी या भुरग्यां खातीर आसा न्ही की आमकां ही फॅसिलिटी अवेलेबल करपाक जाय आणि त्याच प्रमाणे आज तुमकां पालक आणि विद्यार्थी हांकां पळयला म्हणजे एक तकलेन इतलें आसा आज जरी आमकां आज प्रयत्न करुया म्हणजे आज आमकां म्हणजे आज काम करतना फाल्यां रिजल्ट मेळटा अशें जावचें ना आमकां हळूहळू रिजल्ट मेळटलो. आमी एक टार्गेट घेवया 5 वर्सांचो की पुढच्या 5 वर्सांचो टार्गेट घेऊ. मुटकुळे सर घेऊ ना आपण, तुम्ही शब्द देतात ना आम्हाला? नाही 5 वर्षामध्ये टार्गेट आज म्हणजे आम्हाला वर्षाला 50 डॉक्टर आपल्या काणकोणच्या आमच्या कोचिंग सेंटरमध्ये व्हायला पाहिजे. हा देतात ना तुम्ही शब्द? 50 डॉक्टर आणि 100 इंजिनियर म्हणजे टॉप इंजिनियर म्हणजे पूर्ण भारतभरातले जितले इन्स्टिट्यूट आसा की तातूंतलो टॉप म्हणजे IIT बघेल NIT ह्या सगळ्या हातूंत अशा तरेन इंजिनियर आमकां घेवपाक जाय. हो एक टार्गेट घेवन घेत वता. त्यामुळे आमकां मदत करपा खातीर पूर्णपणे म्हणजे त्यांचं त्या ज्या तरेने त्यांनी आपल्या खालच्या लोकांना म्हणजे आपल्या प्रोफेसर लोकांना म्हणजे देशातले टॉप लोक म्हणजे सायंटिस्ट लोकांना सुद्धा त्यांनी आपल्याकडे आणलेलं आहे. म्हणजे आता ते सांगत जाय की अशा लोकांक हाडून आमच्या भुरग्यांक नर्चर करपाचें. आज आमी प्राथमीक शिक्षकांक सुद्दां आमकां कित्याक पळयलां की हांगा जे आमकां प्रज्ञाशोध परीक्षा त्या प्रज्ञाशोध परीक्षेक सुद्दां जे आसा न्ही म्हणजे ती 4थीक आसता म्हणजे तातूंतले टॉप जे भुरगे आसा की तांकां नर्चर करपाक मेळटा. म्हणजे हाजे अर्थ प्रायमरी साकून सुरू जाता म्हणजे कॉम्पिटेटिव्ह जितल्यो एग्जामी आसा जे फुडें वचून जे आसा न्ही की UPSC GPSC ह्यो सगळ्या गजाली आसा त्यो सुद्दां म्हणजे आमच्या भुरग्यांक की कॉम्पिटेटिव्ह एग्जाम्स दिवपाची त्या तयारीची एक सुरवात जी आसा जावची. आणि म्हजो इतलोच हेतू आसा की तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आसा तर जायत म्हणजे मुटकुळे सर आम्हाला साथ द्यायला तयार आहेत. आम्ही घेऊया न्ही म्हणजे तुम्ही जर आमकां सगळे साथ दिता आसा तर जायत जाल्यार ते कशें करप कितें करप तें ठरवया मागीर त्या दृश्टिकोनांतल्यान. आणि पयलींच आमी ते ह्याचोच विचार करून जे आसा न्ही की ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान जी फी आसा न्ही ती रिएम्बर्स करपाच्या दृष्टिकोनांतल्यान आमी सरकारा कडेन पाठपुरावो करून आसा ती पयर करून घेतली. म्हणजे पयर हांवें मुख्यमंत्री वचून EBC खातीर OBC खातीर सुद्दां आमी ही स्कीम करपाक जाय जातूंतल्यान की हांगा जो एक गरीबांतलो गरीब मनीस सुद्दां आसा न्ही की ती फी आसा ती रिएम्बर्स करून आसा न्ही ती जावंक शकतली अशा तरेची गजाली. आणि पयर हांव मुद्दाम ताणें तांचो अकॅडमीचो वर्धापन दिन आशिल्लो त्या दिसा वचून आयिल्लो. ताणे खूब भुरग्यांची आमी म्हणजे इन्स्पिरेशन अशा गजाली केल्यो. म्हणजे पयर हांवें व्हिडिओ शेअर केला बऱ्याच जाणांचेर. म्हणजे एक अशीच एक छोटीशी मुलगी होती आणि तिचे बापूय जो आसा न्ही तो लेबर त्याच्या आवय जी आसा न्ही खंय तरी कामवाली मुटकुळे सर सांगणारच
आणि ती अशी आसतना सुद्दां ते भुरगे मराठीन शिकले 10वी पर्यंत आणि ताका म्हाका दिसता पयलीं तातूंत अबाव 600 मार्क्स पडून 650 आणि ताणें एम्साक एडमिशन घेतलें आसा. म्हणजे मराठीन शिकले भुरगे, गरीबातले गरीब भुरगे, जाल्यार ते सुद्दां जर एम्स सारख्या स्टुडंटाक जर एडमिशन डॉक्टर खातीर मेळूंक शकता जाल्यार ती आमी काणकोणकार कित्याक घेवंक शकना, करूं शकता. म्हणजे ती प्रयत्न आमी सुरू करुया. त्या दृश्टीन हांव चड वेळ घेना. म्हणजे म्हजी इच्छा तितली आसा की एज्युकेशना भितर आमी स्ट्रेंथन जावचे. काणकोणकार एज्युकेशनाक खंयच कमी पडचे ना. म्हणजे हांवें तयार दवरलें आसा. तुमकां लागता तें इन्फ्रास्ट्रक्चर जें आसा तें दिवपाक तयार दवरलें आसा. म्हणजे सगळ्या कॉम्पिटिटीव भुरगे शिकपाक सोदता तांकां सगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर दिवपाची तयारी हांवें दवरलें आसा. म्हणजे शिकपाचें साधन सुविधा हांव दितलो, पण भुरग्यांक शिकपा खातीर जी एक मनोवृत्त मानसिकता आसा न्ही ती शिक्षकान तयार करची पडली. म्हणजे आज आमचे कडेन एकेडमिक फॅकल्टी आसा त्यो पुण्यांतल्यान आयिल्ले आसा, पुण्यांतल्यान बारामतीन आयिल्ले आसा, ते सांगतलेच. त्यामुळे म्हाका दिसता की हे अशा प्रकारचा कन्सेप्ट म्हणजे एक आतां टाळी एक आतां वाजना. म्हणजे आमी जर इन्स्टिट्यूट सुरू केलें, हांगा जर अकॅडमी सुरू केली जाल्यार ती जर तुमकां कळ्ळी नासत तर ती ताचो कांय उपयोग जावचो ना. आनी ती कळची आनी ते प्रत्यक्ष मुटकुळे सरा कडल्यान कळची आसा म्हणून तुमकां मुद्दम वापरले आसा. नंतर तांचें उलोवप जातकच भुरग्यांचें फेलिसिटेशन जातलेंच. पण शांतपणे तुमी मुटकुळे सराचें भाशण जें आसा न्ही की तांचो एक्सपिरियन्स आसा न्ही ते सगळें आयकून घेवचें आनी त्याच प्रमाणे फुडली स्टेप्स आमी घेवया. आणि अशा तरेचे तुमकां सगळ्यांक मुद्दम तुमकां आपल्याची मोठ्या संख्येन म्हणजे भरगच्च सगळ्या प्रकारचे भुरगे, पेरंट्स आणि बाकी शिक्षक आयिल्ले आसा. त्यामुळे हो विशय आसा न्ही आमी प्रसार करत संपूर्ण गोवाभर आमकां करपाचो आसा. आणि ते सांगतलेच तुमकां की गोंयांतल्यान भुरगो सुद्दां आसा नीट JEE सारख्या एग्जामीक आसा न्ही की पयलो कसो येतलो देशभरांतल्यान आसा न्ही. लाखान सीट आसता, त्या लाखान सिटां भितर आसा न्ही की पयली सीट आसा न्ही आमी गोंयकार कशे भरतले, आमी काणकोणकार कशे भरतले, अशा प्रकारचो एक निर्णय आमी घेवपाक जाय. आनी त्या खातीर सातत्यान जे आसा न्ही पालकांनी, शिक्षकांनी आमी सगळ्यांनी प्रयत्न करपाक जाय. आनी त्याच प्रमाणे तुमी प्रयत्न करतले अशी अपेक्षा करता. आनी त्यामुळे ही माचये हांव मुटकुळे सरा खातीर ओपन करता. कार्यक्रमात खास बारामतीहून आलेले प्रमुख पाहुणे आचार्य अकॅडमीची खरं म्हणजे स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा इथे आलेत आणि ही एंटायर सरांची टीम की ज्या टीमच्या मार्गदर्शनाखाली आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या वतीनं गोवामधील हुशार होतकरू आणि पुढे चालून जगाला दिशा दाखवणाऱ्या पोटेन्शियल असणाऱ्या माझ्या समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांचा मी हार्दिक अभिनंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळं कौशल्य मिळवलेलं आहे. आता बऱ्याच सरांनी सांगितलं की आचार्य अकॅडमी किंवा बलराम एज्युकेशन सोसायटी किंवा वेगवेगळ्या संस्था. तर मला मुळात एक गोष्ट क्लिअर तुमच्यासाठी सगळ्यांसाठी करायची आहे की जगात जे कोणी थोर व्यक्ती बनतात ते अगोदर इकडच्या साईडला बसत नसतात. ते अगोदर सगळे असेच इकडे बसत असतात आणि कुणीतरी त्यातनं इन्स्पिरेशन घेतं, खूप कष्ट करतं. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाबाळांना मिळावं म्हणून अहोरात्र कष्ट करणारे जे पालक असतात त्या पालकांच्या कष्टाची जाण ठेवणारे 7वी पासून ते अख्खं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात. तर ते अपार कष्ट करतात आणि त्यातनं एक काहीतरी छानशी गोष्ट तयार होते आणि मग आपण त्यांना सक्सेसफुल माणूस म्हणून ओळखायला लागतो. काही गोष्टी मी सगळ्या गोवा या काणकोण तालुक्यामधील विद्यार्थी, पालक या सगळ्यांसाठी सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट अशी सांगतोय की मी तुम्हाला आचार्य अकॅडमी काय काम करते किंवा कुठली संस्था काय काम करते ह्यापेक्षा एक अत्यंत महत्वाची गोष्ट की जगात सगळ्यात कुठलाही बदल तुम्हाला जर घडवायचा असेल तर तो बदल स्वतःपासून सुरुवात होते. त्यामुळे ज्याला कोणाला वाटतं की आपल्याला सक्सेसफुल माणूस बनायचे तर अशा सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. मग ती कुठली पण अकॅडमी असो, मग ती कुठली पण संस्था असो, मग त्या संस्थेत कितीही भारी शिक्षक असोत, त्या संस्थेची कितीही भारी पेडॉलॉजी असो किंवा कितीही भारी कुठलीही गोष्ट असो, जर आपण त्याला पॉझिटिव्हली घेतलं नाही तर तुम्हाला स्वर्गातून देव सुद्धा म्हटला ना
की या पोराला लय मार्क पडले पाहिजे, तर पडू शकत नाहीत. त्यामुळं पहिला मंत्र आजच्या कार्यक्रमामधील भाषणाचा हा आहे की स्वतःवर विश्वास ठेवायला तुम्ही शिकला पाहिजे. मी थोडक्यात एक गोष्ट सांगेन की मी तसं ऑलरेडी ब्रीफ डिस्कशन झालेलंच आहे की माझं शिक्षण कुठून झालं काय. मी मुळात एक गोष्ट सांगतो की जसं तुमचा हा विलेज भाग आहे किंवा मी सरांच्या शाळेमध्ये गेलो तर ते फार डोंगरात शाळा आहे. गोवा मी कॉलेज लाईफमध्ये COEP असताना, COEP हे आशिया खंडातले सगळ्यात जुनं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ज्याची स्थापना इंग्रजांनी केली होती 1854 साली. आणि आपण भारतामध्ये इंजिनियर्स डे सेलिब्रेट करतो तो सर विश्वेश्वरय्या नावाच्या व्यक्तीपासून, जे माझ्या कॉलेजचे पहिले इंजिनियर होते. त्यामुळं मला 176 वर्ष वारसा असणाऱ्या कॉलेजमध्ये शिकायला मिळालं. ते माझं भाग्य म्हणून मी आज काहीतरी तुमच्या समोर येऊन बोलू शकतोय. आणि त्यासाठी जो स्ट्रगल केला गेला की मला आता त्या स्ट्रगल बद्दल बोलायचं नाहीये, कारण की मी या मागच्या 8-9 वर्षात माझ्यापेक्षाही अत्यंत जास्त स्ट्रगलवाली माणसं बघितले. त्यामुळे मला आता वाटायला लागलं तो स्ट्रगल नव्हताच. म्हणजे आपल्याच शेतातील भाजीपाला विकायला मिळणं हा काय स्ट्रगल नाही, तो तर व्यवसाय होता. त्यामुळं आता मला तो स्ट्रगल वाटत नाही. त्यानंतर मला शिक्षणाला पैसे नव्हते, तर मला कमवा आणि शिकामध्ये 30 रुपये तासानी COEP कॉलेजमध्ये काम करायला मिळालं. हे माझं भाग्य की मला त्या कामातनं काहीतरी शिकता आलं. म्हणजे मी कॉलेजमधून बाहेर पडल्यावर मला चांगली नोकरी मिळाली आणि त्या नोकरीत लवकर प्रमोशन मिळालं आणि मी भारत फोर्ज सारख्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 1 वर्षाच्या नंतरच डायरेक्ट असिस्टंट मॅनेजर ही पोस्ट मिळवली. आणि 22व्या वयामध्ये मी एका शॉपचा एका न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट इंडक्शन हार्डनिंग नावाची एक प्रोसेस असते त्याचा हेड बनलो. हे माझं भाग्य. त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही गोष्टीला स्ट्रगल म्हणून घ्यायचं का एक अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यायचं हे आपल्यावर असतं. त्यामुळे आता बरेचसे इथे विद्यार्थी पालक होते आणि लाईट 2दा 3दा 4दा गेली आणि तरीही खूप शांत मुलं आहेत. त्यामुळे मला खरंच आनंद झाला की एवढ्या शांत विद्यार्थ्यांसाठी काम करायला नक्की आवडेल. त्यामुळे मी सरांना हा शब्द देतो की मी काय इथे आचार्य अकॅडमीचा व्यवसाय वाढावा. खरंच व्यवसाय वाढवायचा तर पुण्याचीच लोकसंख्या 1 कोटी आहे आणि गोव्याची लोकसंख्या तुम्हाला माहित आहे किती आहे. तर त्यामुळं पुण्यामध्ये प्रचंड स्कोप आहे, कारण तिथे आता आमच्या 2 शाखा आहेत. खरं तर टेकाळे सर हे माझ्या एका मित्राचे मित्र निघाले आणि तिथून पुढे हा खरं तर प्रवास चालू झाला. आणि मी गोव्याला, आता गोव्याला कोणी नाही म्हणत नाही, महाराष्ट्रात एक खासियत आहे. महाराष्ट्रातील लोकांना म्हटलं ना गोव्याला येतो का, तर ते म्हणतात लगेच चला. त्यामुळे अख्खं देश गोव्याला येण्यासाठी उत्सुक असतं. तसंच मी पण म्हटलं एकदा सरांची शाळा बघून येऊ. आणि इकडे बघायला आल्यावर मला फार निसर्गरम्य वातावरण वाटलं. मी म्हटलं मी मदत करायला किंवा मला आवडेल तुमच्या या भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर किंवा चांगला माणूस बनवण्यासाठी, घडवण्यात. त्यामुळं हे आपण प्रयत्न चालू केले की आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून. पण खरं तर मला आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून काम करण्यापेक्षाही जास्त मी काही गोष्टीचा शोध घेत आज मला 8 वर्ष कंप्लीट झाले आचार्य अकॅडमीला आणि 9व्या वर्षामध्ये पदार्पण. आणि मी ॲज अ टीचर झालेला 10 वर्ष कंप्लीट झाले. मी माझ्या सोसायटीत 2-3 विद्यार्थ्यांना शिकवायला लागलो. मला फिजिक्स हा आवडता सब्जेक्ट माझा म्हणून ही सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर हे आता 6-7 शाखा झाल्या. त्याच्यानंतर 3-4 हजार विद्यार्थी झाले. त्यानंतर 1000 ते 1,500 विद्यार्थी माझ्याकडे रेसिडेन्शियल आहेत, जे आपल्याकडे शिकायला पण येतात आणि राहायला पण येतात. तर या सगळ्या गोष्टीमधून मी जे काही गोष्टी शिकलोय त्या गोष्टीचा मी तुमच्या समोर गोष्ट सांगेन. 1961 साली गोवा मला वाटतंय स्वातंत्र्य झालं डिसेंबर महिन्यामध्ये. बरोबर आहे का? बरोबर असेल तर गोवाची लोक फार शांत आहेत. पण मला वाटतं तुम्ही काही उत्तरं दिली तर ते 2 वे कम्युनिकेशन होईल. नाहीतर कोणतरी सांगतोय कोणतरी ऐकतोय, याच्यात काही मजा नसते जास्त. त्यामुळे इंटरॅक्शन झालं पाहिजे. तर गोवा 1961 साली स्वतंत्र होऊन गोवा म्हणून ऑपरेट व्हायला लागला. तेव्हापासून या परीक्षा आल्या. हळूहळू 2013 पासून नीटची परीक्षा आली, जी की अगोदर AIPMT नावाची परीक्षा होती. त्यानंतर अगोदर AIEEE नावाची परीक्षा होती. त्यानंतर JEE नावाची परीक्षा झाली, त्यांची नावं बदलली. तर मला एक क्वेश्चन विचारायचा इथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि सगळ्या शाळेतील शिक्षकांना, मागच्या 25 वर्षामध्ये म्हणजे 2000 पासून ते 2025 पर्यंत गोवा या राज्याचा एखादा विद्यार्थी देशात पहिला आल्या गेलेला आहे का? येस और नो? आठवतो का? म्हणजे असू पण शकतो, मला माहित नाही म्हणून मी विचारतोय. किती विद्यार्थ्यांना आठवतं की गोवा या राज्याचा विद्यार्थी हा देशात पहिला आला किंवा पहिल्या 5 मध्ये आला
मागच्या 20 वर्षात असं कुणाला आठवत असेल तर त्यांनी हात वरती करा. कोणतरी मागे लास्टला हात वरती केला होता. आलेला असेल तर त्याचं नाव सांगितलं तर आपल्याला इन्स्पिरेशन मिळेल म्हणून मी हे विचारलं. म्हणजे हे काय याच्यासाठी विचारलं नाही की येत नाहीये म्हणून. जर कुणाला नाव माहीत असेल त्या विद्यार्थ्याचं तर सांगितलं तर आपला एंटायर हा समूह त्या एका दिशेने काम करायला लागेल आणि प्रोग्रेस मिळेल आपल्याला. तर माझ्या मते मी जेवढा रिसर्च केलेला आहे आणि मागच्या 10 वर्षातील सगळे गोवातील रिझल्ट बघितलेले आहेत तर माझ्या माहितीप्रमाणे 2022 साली कुलकर्णी नावाचा एक विद्यार्थी आय थिंक देशामध्ये 22वा आलेला होता. यावर्षी जो पहिला आला नीटमध्ये गोवा स्टेटमध्ये त्यांचा रँक आय थिंक ऑल इंडिया रँक 570 होता. आज माझ्या शहरातील बारामतीतील रिझल्ट हा देशात 26वा आणि महाराष्ट्र राज्यातली पहिली आलेली मुलगी आणि देशातील तिसरी आलेली मुलगी ही बारामती शहरामधून मिळालेली आहे. म्हणजे बारामती हे माझा तालुका आहे ज्याची लोकसंख्या 5,000 असेल. सॉरी म्हणजे ओव्हरऑल जास्त संख्या आहे एक साधारण 1-1.5 लाख लोक. पण कोचिंग घेणारे जेई नेटसाठीचे तर ते विद्यार्थी 5,000 ते 10,000 विद्यार्थी असतील. त्यातून जो यावर्षी पहिला आला तो देशात 26वा होता ज्याला 665 मार्क होते. आणि बारामतीत ते ऍटमॉस्फिअर बनलंय आता की ऑल इंडिया रँक 1 ते 50 बनण्याचं जे काही यंत्र आहे. अगोदर बारामतीत त्या लेव्हलचं वातावरण होतं. पुण्यात ऑलरेडी वातावरण आहे. तर मी ते बारामतीमध्ये कोचिंगचं वातावरण तयार करण्यासाठी खूप झटलोय आणि त्यातनं मला बऱ्याच काही गोष्टी इन्साइट कळाल्या. मला हे पण कळालं की गोव्यातील विद्यार्थी जास्त करून मेडिकल क्षेत्रात जातात. आता मी काही क्वेश्चन्स विचारेन त्यामुळे मला माझी विनंती आहे की 7 पासून शिका म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला यश मिळेल. मग तुम्ही कुठलंही काम करा मन लावून करा आणि असं करा की तुमच्यापेक्षा बेटर कुणीच करू नाही शकलं पाहिजे. तुम्ही त्यातले अव्वल पाहिजे. म्हणजे आज आपण हॉटेल म्हटलं की नाव निघतं ताज हॉटेल. आपण कुठलीही गोष्ट घेतली की त्याची एक भारी कंपनीचं आपल्याला नाव आठवतं. म्हणजे याचा अर्थ फोन म्हटलं तर कुठली तरी ही कंपनी टॉपला आहे. म्हणजे याचा अर्थ ती कंपनी का टॉपला आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्याला का नाही जमत ती गोष्ट ते करायला पाहिजे. ज्याचा देशात पहिला येतो त्याच्याकडे काय असं वेगळे. गोव्याचं पर कॅपिटा इन्कम 4,91,000 समथिंग आहे. देशामध्ये सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम हे गोव्याचं आहे. मग आज पर कॅपिटा इन्कम मध्ये गोवा पहिलं येतं. मग देशातलं पहिलं येण्यासाठी बी प्रयत्न करायला पाहिजे. हा महाराष्ट्राने बी करायला पाहिजे गोव्याने बी करायला पाहिजे मी पण करायला पाहिजे तुम्ही पण करायला पाहिजे सगळ्यांनी मरमर करायला पाहिजे. बरी का करावी एक चांगलं काहीतरी आयुष्य असावं म्हणून आणि आपण आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे त्यासाठी तर काम करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं फंडामेंटल नॉलेज खूप चांगलं पाहिजे. सायन्स आणि मॅथचं नॉलेज खूप जबरदस्त पाहिजे. तुम्ही म्हणणार का सायन्स या शब्दाचा अर्थच असा आहे तो लॅटिन भाषेत किंवा ग्रीक भाषांमधून सगळे शब्द आलेले आहेत आपल्या सायन्स आणि मॅथमॅटिक्स मधले. सायन्स या शब्दाचा अर्थच होतो टू नो. टू नो म्हणजे माहीत करून घेणं. ऑब्झर्वेशन मधून नॉलेज मध्ये रूपांतर करून त्याची मेथडॉलॉजी शिकणं. हे पृथ्वी कशी आलेली असेल या जगामध्ये काय काय आहे किती युनिव्हर्स आहेत किती गॅलेक्सीज आहेत किती राज्य आहेत. मग आपण जसं भारताचा अभ्यास करायला लागलो तर किती राज्य आहेत किती काय काय आहे किती क्षेत्रफळ आहे किती पॉप्युलेशन आहे किती साक्षरता आहे किती घरी वीज आहे किती लोकांचं जे काय अभ्यास करण्याचं एक शास्त्र बनलेले ते आपण छान पद्धतीने शिकलं पाहिजे. सायन्सचं फंडामेंटल नॉलेज चांगलं पाहिजे. त्यात फिजिक्स केमिस्ट्री बायो येतं. मॅथ्समध्ये मॅथमॅटिक्स इज अ लँग्वेज ऑफ सायन्स म्हणतात. म्हणजे मॅथमॅटिक्स त्याचं भारी तो माणूस व्यवसायात बी चांगलं काम करतो तो व्यवहारात पण चांगला असतो आणि त्याची डिसिजन मेकिंग पॉवर पण खूप चांगली असते. त्यामुळं 7वी पासून आता सगळ्यांनी भर द्यावा. जेई असो नीट असो किंवा UPSC असो किंवा तुमच्या गोव्यामध्ये जसं आमच्याकडे MPSC आहे तसं तुमची पण काहीतरी गुजरात स्टेटची काहीतरी परीक्षा असेल. त्यामुळं ज्या काही परीक्षा आहेत ह्या सगळ्या परीक्षा तुमच्या सिलेबसवरच आहेत. काय सिलेबस वेगळा नाही. त्यामुळं लय अभ्यास केला की रिझल्ट येतो हे पण म्हणणं चुकीचं आहे. स्मार्ट पद्धतीनं किती क्वालिटीचा अभ्यास तुम्ही करता ते मॅटर करतं. जवळपास बुद्धी सगळ्यांना सारखी असते. असं काही होत नाही की कुणाकडे इतकी अत्यंत जास्त बुद्धी आहे की तो पुस्तक न वाचता चिठ्ठीसारखं नुसतं पुस्तकं स्कॅन केली तर त्याच्या डोक्यात जातं असं नाहीये. त्याचबरोबर तुम्ही सरांनी जसं सांगितलं की आणखीन 30 वर्षानंतर कुठं पाहिजे आमचं कानकोण तालुका किंवा आणखीन 35 वर्षानंतर कुठं 60 वर्षानंतर कुठं. तर सर्वप्रथम आता बरेचसे इंजिनियर लोक इथं बसलेले असतील किंवा काही लोकांचं इंजिनियर बनायचं स्वप्न असेल. मी पण एक इंजिनियर आहे म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय की सध्या कम्प्युटरचे ChatGPT आलेले. किती लोकांनी ChatGPT वापरले विद्यार्थी किंवा पालक. ChatGPT OpenAI ChatGPT याने आता कोड पण लिहून देण्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली. आता तुम्हाला एक आणखीन त्यातलं एक बेस्ट व्हर्जन सांगतो. आता आपल्याकडे गोव्यामध्ये एखाद्या हॉटेलला तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही फोन करता आणि तुम्हाला रिसेप्शन वर कॉल लागतो. त्याचबरोबर
तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचा प्रोडक्ट घेण्यासाठी काही फोन केला तर तुम्हाला त्या कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह बोलतात. आता ही सगळी टेक्नॉलॉजी माणसं विरहित तयार झालेली आहे. आणि मेटा नावाची जी फेसबुकची कंपनी आहे तर त्यांनी एआयच्या बरेचसे चॅटबॉट तयार केलेत आणि एआयचे काउन्सिलर तयार केलेत की तुमची सगळी माहिती एआयच घेऊन टाकेल फेसबुकच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉलिंगच्या माध्यमातून. आणि तुम्हाला हा पर्टिक्युलरच व्यक्ती तुमच्या कंपनीसाठी इंटरेस्टेड आहे तर तो डायरेक्ट येणार. त्यामुळे लाखो लोकांचे कॉलिंगचे जॉब जाणार. त्याचबरोबर जे बेसिक कोडिंग म्हणजे ज्यांना येतं, HTML असेल, जावा असेल, C++ असेल, रिॲक्ट असेल, ह्याच्या बेसिक लँग्वेजेस आहेत, पायथन असेल, ह्याचे जे कोड लिहिणारी लोक आहेत जी कमी हुशार आहेत म्हणजे ज्यांना नेमकंच प्रायमरी कोडिंग येतं, आता तो सगळा कोड ऑटोमेट झालेला आहे. आता ChatGPT डायरेक्ट कोड लिहून देतो तुम्हाला, म्हणजे माणसांची गरज नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक ज्या कंपनीत 1,00,000 लोक लागायचे, आता तुम्ही रिसेंट न्यूज ऐकली असेल की मायक्रोसॉफ्टने 10,000 लोक काढली, गुगलने एवढी लोक काढली. मग याचा अर्थ असा पण आहे की सगळं जग कशावर काम करायला लागले, कसं माणसं कमी करता येतील कामासाठीचे आणि आपल्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवता येईल. मग हळूहळू तुम्ही हा विचार करा की कुठल्या गोष्टीतले जॉब कमी होणार आहेत आणि कुठल्या गोष्टीतले जॉब वाढणार आहेत. त्यानंतर आणखीन एक गोष्ट होणार आहे. आज जसं मी पुण्यावरून इथं आलो मला लेक्चर द्यायचं म्हणून, आता कालांतरानं ही टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल की मी तिथे एखादा कॅमेरा किंवा काहीतरी असं डिव्हाइस निघेल व्हर्च्युअल रियालिटी की ते घातल्याच्या नंतर प्रत्येक जण इथं पाहिजे त्या लोकेशनला आणता येईल तेवढे सेन्सर डेव्हलप होतील आणि लोक आपापल्या घरात राहून तो नुसता कॅमेरा किंवा ते लावला की तुम्हाला ऑटोमॅटिक इथं येण्याचा फील येईल आणि तुम्हाला जाण्याचीच गरज नाही पडेल. काही लोकांनी हॉलिवूडचे पिक्चर बघितले असतील बघा, अव्हेंजर पिक्चर बघितला असेल तर त्यामध्ये बघा बटन लावलं की त्याचा डायरेक्ट होलोग्राम तयार होतो आणि तो व्यक्ती तिथे येतो, तो बंद केला की तो कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी असतो. सो कालांतरानं इतकी टेक्नॉलॉजी पुढे जाणार आहे की आपल्याला कुठं न जाताच आपण तिथे गेल्याचा फील येणार आहे. आता सुद्धा त्यावर काम चालू आहे, R&D चालू आहे. आता बरेचसे मोठे बिल्डर जे असतात तर त्या बिल्डरला एखादा घर विकायचंय तर ते म्हणतात की तुम्ही या आपलं घर बघा, ते मी बिल्डिंग बांधले, ती बिल्डिंग बघून जा, त्या बिल्डिंगचं कसं वास्तू आहे काय. आता ते सांगायची गरज नाही, त्याला घरी जातात ते रिप्रेझेंटेटिव्ह, एक मोठा कॅमेरा घेऊन जातात, तो व्हर्च्युअल रियालिटीचे गेम खेळणारी पोर आहेत त्यांना लय कळतं त्यातलं, तर तो घातल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट फील येतो की हा आपण त्या साईटमध्ये गेलोय, त्या साईटमध्ये इकडे हे करा, इकडे ते करा. असं ह्या गोष्टी इतक्या कालांतराने वाढत आहे की तुम्हाला जगाच्या बरोबर पळावंच लागेल. रेस केल्याशिवाय पर्यायच उरणार नाही. आता समाधान आणि सक्सेस याचा काय संबंध आहे का, तर याचा काही संबंध नाही, हा योगायोग आहे. त्यामुळं समाधानी राहणं ही एक वेगळी संकल्पना आहे. तुम्ही किती मोठी पदावर असाल, किती मोठी प्रतिष्ठा असेल, किती मोठी पॉवर असेल, त्यामुळं मी थोडंफार अध्यात्म रिलेटेड जे काही अभ्यास केला त्यातनं मला हे कळालंय की कशाची काही संबंध नाही. आपल्याला कामं कमी आहेत म्हणून आपण संबंध लावण्याच्या प्रयत्नात पडत असतो. ते मग गोव्याची माणसं असोत नाही तर महाराष्ट्राची माणसं असोत, चावडीवर बसलेली असतात, फलांजीने हे केलं, त्यांनी ते केलं. ज्याला काही काम नाही तो गावातील लोकांबद्दल नावबोटं ठेवत असतो. चांगलं करा तरी लोक नाव ठेवणार, वाईट करा तरी नाव ठेवणार, कुणाला काही फुकट द्या तुम्ही म्हणणार हे वीस तर नाही देते बाबा आपल्याला, किंवा याचाच काहीतरी स्वार्थ असेल. त्यामुळं लोक फ्री टू थिंक आहे. त्यामुळं आजचा जो काही मेन आपला विषय आहे की 7वी पासून फाउंडेशन तुम्ही का शिकावं, तर तुम्ही नाही पळाले तर महाराष्ट्रातील पोरं पळणार आहेत, तुम्ही नाही पळाले तर UP बिहारचे गरीब लोक पळणार आहेत. गोव्यातील तरी पर कॅपिटा इन्कम चांगले, टुरिझममुळे त्यांचे चांगले दिवस आहेत. तसं ही बाकीची लोक जर लय पळाली, बाकीच्यांनी लय खालच्या वर्गापासून अभ्यास केला तर कदाचित त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या जागा ह्या ती घेऊन जातील. कारण गव्हर्नमेंटच्या जागा काय फार ड्रास्टिक वाढत नाहीत. मी काही स्टॅटिस्टिक्स तुम्हाला सांगतो. MBBSच्या अख्ख्या देशामध्ये 56,000 जागा आहेत. त्यात ओपन कॅटेगरीच्या 1,007, म्हणजे मी महाराष्ट्राचं बोलायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये 1,650 जागा ओपन कॅटेगरीच्या आहेत. ओव्हरऑल देशामध्ये 56,000 GMCच्या जागा आहेत आणि साधारण 45,000 ते 50,000 प्रायव्हेटच्या जागा आहेत. टोटल मिळून 1,16,000 MBBSच्या जागा आहेत. प्रायव्हेट, डीम, सेमी गव्हर्नमेंट अशी कॉलेज मिळून. म्हणजे देशात बसणारे विद्यार्थी किती होते यावर्षी, तर 24 लाख. 24 लाखामधल्या किती विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटची सीट मिळणार आहे, हार्डली 50,000 किंवा 56,000. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जर 20 लाख पकडले तर 20 लाखातील फक्त 50,000 लोकांना गव्हर्नमेंटची सीट मिळणार आहे. म्हणजे 40 लाख बसल्याच्या नंतर कुठेतरी आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर 40 मुलं शिकायला आली, म्हणजे 20 लाख बसल्याच्या नंतर 50,000 लोकांना